तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आम्ही आता गावी आलेलो आहे आणि सकाळी सकाळी आम्ही सुंदीला चाललोय देवाला आणि मस्त वातावरण आहे इथलं आणि रस्त्याला कोणच नाही, विशेष म्हणजे मोकळाच रस्ता आहे. है ना बेटा? पुढे बघ किती भारी दृश्य आहे, मस्त नजारा, एकदम भारी व्ह्यू आहे इथला. पण आता पावसाळा आहे म्हणून चांगलं आहे, नाहीतर उन्हाळ्यात काहीच नसतं, इथे सगळं वाळून जातं. जागेवर सिटीचं काढा करायला तुमच्या नावात. आणि इकडचं रस्तं बघा, एकदम खाली सुनसान रस्ता आहे आणि केरलामध्ये एवढी गर्दी. इकडं आल्यानंतर भारी वाटतं, मोकळं वातावरण, रस्ते पण मोकळे असतात, हवा पण खेळती, भारी वाटतं. तर नेहमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तरी आम्ही जातच असतो म्हणजे मंदिरामध्ये. तर आता चाललो आहे, गुड्डू पण मस्त एन्जॉय करते, तिला भारी वाटतं खरं गावी आल्यानंतर. आणि रस्त्याला बघा साईडला किती झाडं आहे ती आणि मोकळाच रस्ता दिसतो, विशेष म्हणजे जास्त काही गाड्या नाहीत. आणि फायनली आम्ही खरसुंडीमध्ये पोहोचलो आहे. तर इथं बघू शकताय, इथं थोडीशी गर्दी आहे. आम्ही हार वगैरे घेतले, पेढे वगैरे, आणि आता जस्ट आतमध्ये जाणार आहे. मस्त दर्शन घेणार आणि नंतर थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते, कारण दर्शन झाल्यानंतरच बाकीचं शूट आम्ही करत असतो. तर ह्या मंदिराचा व्हिडिओ तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल, कारण गावी आलो की आम्ही नेहमी ह्या मंदिरामध्ये येतो, म्हणजे 2 महिन्याला तरी आम्ही गावी येतच असतो. गावी आलं की आम्ही इकडे येतो, मस्तपैकी दुसऱ्या दिवशीच दर्शन वगैरे घेतो आणि मग पुढचं रुटीन आमचं सुरू असतं. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आम्ही आता दर्शन झाल्यानंतर नेहमी इथं थोड्या वेळ बसत असतो. तर इथं बसतो, पेढा वगैरे खातो आणि नंतर आम्ही म्हणजे घराकडे जातो, असं असतं रुटीन. कसं पडलं पेढा नाही घेतलं म्हणजे यांच्या वतीनं दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि आपली आपण मराठी आणि मल्ले थोडं झालं काय करणार म्हणजे आपण मराठी इथं बोलतोय, माझ्या लक्षात नाही. मग मला खाय ना होता आपला आहे ना लय म्हणते मग सोडलंय आता. तर आता मस्तपैकी नाश्ता आम्ही करून घेणार आहे आणि गावी आल्यानंतर खावं असं नेहमी वाटतं. म्हणजे केरलामध्ये जे भेटत नाही ना ते आम्ही गावी आल्यानंतर खात असतो. तर इथं मस्तपैकी पावभाजी गुडूला खायची आहे आणि आम्ही मिसळपाव खाणार आहे आणि मी तर पुरी भाजी खाणार आहे, कारण मला आवडते इथली पुरी भाजी, एक वेगळीच असते, म्हणजे ह्या हॉटेलमध्ये एकदम भारी भेटते. तर आता बघू, इथे घेतलेली आहे पुरी भाजी, मी घेतली पुरी भाजी, मटकीची झणझणीत करी आहे, त्याच्याबरोबर कढी वगैरे असते बहुतेक, आणि बटाट्याची भाजी पण देतात, पण ह्याने आज दिली नाही बहुतेक. आणि गुड्डू पावभाजी स्पेशली खाणार आहे. तर ही बघा गुड्डूची पावभाजी आली, तिला एवढी आवडते ना पावभाजी, काय बोलायचं कामच नाही. नेहमी पावभाजी पाणीपुरी असलं तिला जास्त आवडतं. तर मस्तपैकी जेवण करून घेणार आणि घरी जाणार आहे. म्हणजे जेवण म्हणजे आता 12 वाजलेत
सकाळचा आमचा नाश्ताच म्हणलं तर चालतं. आता मी जेवणच करतो आहे फुल, म्हणजे दुपारसारखं जेवण करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून येणारे व्हिडिओज नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.